सो असं कोण आहे आपल्या सिनेसृष्टीतलं, ज्याच्याबद्दल राग मनात होता, तो गेलाय किंवा अजूनही आहे, असं कोणी आहे? माझी कोणाशी फार मैत्री नव्हती. माझी कोणाशी फार दुश्मनीही नव्हती. मी फार कोणाच्यामध्ये नव्हतेच. मला असं वाटतं मी आय जस्ट वर्क्ड अँड आय जस्ट लेट गो. सो येस असं कोणाविषयी कशाला आय आय डोंट थिंक सो. माझं आणि नीलमचं भांडण होतं. भांडण म्हणजे नीलम शिर्केचं वादळवाट करत असताना देअर वॉज अ डिफरंट काइंड ऑफ कॉम्पिटिशन आणि मग तेव्हा आमचं जरा कोल्ड वॉर होतं. पण आय थिंक नाऊ वी आर व्हेरी गुड फ्रेंड्स. सो यू ग्रो इन लाईफ राईट. सो तेव्हा आपण 20, 21, 25 वर्षाचे होतो. आता तुम्ही 46, 47, 48, 50 अशा वयाचे रेंजमध्ये आहात. राईट. सो मला असं वाटतं की आपण हळूहळू शिकतो. मग आपल्यालाच हसायला येतं, "काय यार, हे तिला आवड मिळालं म्हणून मला राग आला, मला आवड मिळालं म्हणून तिला." हे काय वेडेपणा. आणि मग आम्हीच हसत होतो. मध्ये भेटलो तिच्याकडे शूटिंगच्या निमित्ताने. सो येस यार, यू ग्रो इन लाईफ अँड विच इज अ गुड थिंग. पण ती कॉम्पिटिशन पाहिजे. त्या वयात ती भांडणं झाली हो. पाहिजे. तरच तुम्ही ग्रो होता आणि ती मजा वेगळी असते. तर जसं तुम्ही म्हणालात अवॉर्ड मिळाला वगैरे, तो जेलसी फॅक्टर व्हॉटेव्हर जे पण काय असेल ते पाहिजे. पाहिजे ना. तर ती सगळ्या इमोशन्स आपण येस, एक्सपिरियन्स केल्या केल्या पाहिजेत. पाहिजेत. तुम्हाला फेल्युअर पण मिळालं पाहिजे, तुम्हाला येस, येस. सक्सेस पण मिळालं पाहिजे, तुम्हाला लोकांनी सेकंडरी पण ट्रीट केलं पाहिजे, तुम्हाला लोकांनी प्रायमरी पण ट्रीट केलं पाहिजे, तुम्हाला ॲक्सेप्टन्स असला पाहिजे. नाव आत्ता या वयामध्ये माझ्या वयाच्या काही मुली लीड करतायत. पण आय हॅव चोजन नॉट टू डू बिकॉज आय कांट गिव्ह दॅट मच ऑफ टाईम. तर आत्ता मी सेकंडरी पोझिशनमध्ये असताना देअर लॉट ऑफ थिंग्स जे मला अचानक त्या नाही मिळत आहेत. तर त्याचं वाईट मला वाटतंच. पण ते वाईट वाटणं ॲक्सेप्ट करून पुढे जा. कारण आत्ता आपण सगळीकडे जाऊ जाऊ शकतोय का प्रमोशनला? नाही. आपण आता ही धावपळ करू शकतोय का? मग हा सीन कसा मिळेल आपल्याला? सो हे स्वतःला समजावणं जरा कठीण होतं. पण आय थिंक आय सेल थ्रू. म्हणून आत्ता मला असं वाटतं की आत्ता मी आईचा रोल करते हे ॲक्सेप्ट करून पुढे जाणं. असं. बरं, जसं आता हिंदीमध्ये सगळे चेहरे, मराठीतले सगळे चेहरे खूप हिंदीमध्ये झळकतात, राईट? सो आम्हाला हा चेहरा, ज्याने अख्खं सिनेसृष्टी गाजवलेली आहे. वयाच्या लहान म्हणजे जेव्हा सीरियलने खूप चांगले दिवस दिले, ते ताई तुमच्यामुळे. आणि सुरुवातीला चेहरे, काय असे मालिका, काय असं, ते सगळं तुमच्याकडे बघून आम्ही शिकलोय. सगळीच जण लहानपणापासून पाहत आलोय. तर तेव्हा असं कुठे वाटत नाही, की येस, मी तिथे कुठेतरी कमी पडले? हो. मी सांगते ना, की मी स्वतःला प्रमोट करण्यात कमी पडले आणि ज्याची गरज आहे आणि लोकांपर्यंत आपण पोहोचायला पाहिजे. म्हणजे कोण कुठल्या विधू विनोद चोप्रांना कशाला माहिती असेल कोण अदिती सारंगधर आहे? नावही माहिती नसेल त्यांना. तर मी त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठीचे मार्ग त्यांच्याकडे कास्टिंग होतंय म्हटल्यावर मी धावपळ करून तिथे पोहोचलं पाहिजे ना. ते कसे पोहोचतील माझ्यापर्यंत? बरोबर आहे ना? किंवा किमान मी आहे अवेलेबल, मला काम करायचंय, हे त्या कास्टिंग डायरेक्टरपर्यंत तरी पोहोचलं पाहिजे आपण. जे मी पूर्वी नाही केलं. पण आता मी ते करायला सुरुवात केली आहे हळू-हळू, हळू का होईना. माझा वेग अगदीच कमी आहे. म्हणजे चर्चगेट स्लो निघाली ना बदलापूरवरनं, की तिचा कसा कमी असतो साधारण तेवढाच आहे वेग. पण तरीही आय एम डूइंग इट आणि आय थिंक दॅट इज ऑल्सो व्हेरी इम्पोर्टंट.